बघा, सध्या महसूल सप्ताह चालू आहे आणि देशाने एका नागरिकाला आपल्या देशामध्ये जन्म घ्यायला जर परवानगी दिली तर शासनाचं काम आहे की त्याचं व्यवस्थितरित्या शिक्षण चांगलं झालं पाहिजे, त्याचं उपजीविकेचं साधनही निर्माण करून घेतलं पाहिजे। ओघाओघामध्ये बऱ्याच आपल्या देशामध्ये काही जणांना म्हणजे नाईलाजाने काही गोष्टींचे अतिक्रमण करावे लागतात, काही जाणून बुजून करतात म्हणजे फायदा घेतात, परंतु काही असे आहेत मॅक्सिमम लोक की ज्यांना ते मजबुरी त्यांची म्हणून त्यांना त्या ह्याच्यात राहावं लागतं, ते आपल्या देशातले, त्यांनी तिथे राहायला काही हरकत नसावी असं माझं मत आहे। परंतु ह्या सगळ्या गोष्टी करताना एक वेल प्लान राहिलं पाहिजे। म्हणजे समजा आता आपण एक 2 एकरामध्ये 200 लोक राहू लागलो तर योग्य रस्ता जायला पाहिजे, योग्य थोडीशी शाळेला जागा पाहिजे, योग्य हॉस्पिटलला जागा पाहिजे, त्याच नागरिकांकरता पाहिजे, इतरांकरता नाही। म्हणून आता मी असा विडा हातात घेतला आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जी लोक खास करून आता समजा शेनपुंजी रांजणगाव आहे, जोगेश्वरी आहे, गाडेगाव, या सगळ्या एरियांमध्ये जी लोक विना म्हणजे शासकीय जागेवर किंवा इतरत्र राहू लागले त्यांना नियमाकुल करताना रस्ते आणि त्याच्यात येणारे अतिक्रमण फक्त काढून आणि त्यांचीही कुठेतरी व्यवस्था करून आपण योग्य पद्धतीनं नकाशा मंजूर करून शासनाची परवानगी घेण्याकरता मी ही पुढाकार घेतलेला आहे। मी आज सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे बैठक झाली, पॉझिटिव्ह झाली, होकारार्थी झाली, त्यांनी जे सांगितलं आणि मी जे सांगितलं त्याच्यामध्ये साम्यता होती। म्हणून आज जिल्हाधिकारी महोदयांनी आदेशित केलंय टाउन प्लॅनिंग आणि इतरांना की प्रत्यक्ष जागेवर जाऊन काय स्थिती आहे आणि नकाशा कसा असला पाहिजे म्हणजे कळेल की कोणत्या लोकांना आपल्याला काढायचं आणि त्यांची व्यवस्था करायची। या पद्धतीनं रेग्युलराइज करण्याकरता शासन मदत करायला तयार आहे, आमचं सरकार तयार आहे, सन्माननीय फडणवीस साहेब तयार आहेत, सन्माननीय बावनकुळे साहेब तयार आहेत। लोकांनी पण त्यामध्ये पुढाकार घेऊन आपण आपलं रेग्युलराइज योग्य पद्धतीनं कागदामध्ये बसून करून घ्यावं। पालकमंत्र्यांचे जे पत्र आलेले त्यामुळे गायरान धारकाचे कुठतरी ते आता चिंतित आहे। पालकमंत्र्यांच्या पत्रामुळे ते म्हणाले गायरांवर बसलेले लोक आहेत त्यांना त्याचे अतिक्रमण काढा असं त्यांचं पत्र आहे। काय बघता तुम्ही? नाही बघा, मला सन्माननीय पालकमंत्री महोदय काय म्हटले हे मी काही ऐकलेलं नाही, पण माझं जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत अशी आहे की गायरान सुद्धा एका डेट पर्यंत सरकारने रेग्युलराइज करून दिलेलं आहे आणि जे गायरान धारक फार कित्येक वर्षापासून आपल्या उपजीविकेचं साधन करतात त्यांना शासन मदत करतच। जसं मी अगोदर बोललो की अगदी जागेच्या जागा काय म्हणतात त्याला दुसरा शब्द नाहीये, दाबून घ्यायच्या किंवा बिलकुल असं भेटलंय म्हणून आवाढ हवे हे करायचं हे पण काही उचित नाहीये। शासनाला समजा आता उद्या हॉस्पिटल उघडायचंय, जागाच राहिलेल्या नाहीयेत, इतके म्हणजे काय म्हणतात सार्वजनिक कामं करायचे आहेत त्याला जागाच राहिलेल्या नाहीयेत, म्हणून ते असं बायफर्केशन करू लागले की योग्य रीतीने ज्यांना गरज आहे त्यांना देतील, ज्या जागा अशा आहेत की आपल्याला शासनाला पण गरज आहे त्या घ्याव्या लागतील जनतेकरताच, असं सगळी मोहीम चालू आहे। कुणीही याचा मतितार्थ वेगळा घेऊ नये। जोगेश्वरीमध्ये जे आता तुम्ही अतिक्रमण जे काढणार आहे जे रस्त्यासाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी काही प्रयत्न करणार आहे की ते घर जे मध्ये बांधित झाले रस्ते? मी कधीही हे म्हटलं नाही की मी कोणत्या रस्त्याचे काही काढू लागलो म्हणून, मी त्याच्यावर नाहीये। ज्या लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेत की बऱ्याच वर्षापासून हा रहिवासी भाग आहे ते राहू लागले त्या जागेवर, एखाद्या वेळेला गायरान असेल किंवा एखादं काही असेल, त्यांना नियमात बसून कसं नियमाकुल करायचं त्याकरताची मीटिंग होती आजची। धन्यवाद सर। आज तुम्ही औरंगाबाद जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये आलेला आहे, काय निवेदन आहे आणि काय तुमचा मेसेज आहे? आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी महोदय यांनी जे अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये परिपत्रक काढलं आणि संपूर्ण परिपत्रकाची या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी करण्यात आली वेगवेगळ्या पक्षीय संघटनेनी, परंतु आज आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्या माध्यमातून जोगेश्वरी, रांजणगाव, घाणेगाव व त्या परिसरातील इतर अतिक्रमणधारकांच्या बाबतीमध्ये जसं की 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत सगळी ही अतिक्रमण हटविण्याबाबतची रचना प्रक्रिया करून आणि 31 ऑगस्टला अहवाल पोच करायचा असं महसूल विभागाला सूचना सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिल्या। तर त्याबाबत सविस्तर चर्चा झाली। खऱ्या अर्थानं पाहिलं तर जोगेश्वरी सारख्या ठिकाणी 108 एकरचं गायरान मागच्या 90-95 पासून वसलेलं आहे आणि त्या ठिकाणी
काही तुरळकच लोकांच्या एकीला नोंदी झालेल्या होत्या आणि बाकीच्या लोकांचं महसूल दरबारी नोंद घेणं बाकी होतं। याच्या बाबतीमध्ये शासकीय स्तरावरती पाठपुरावा चालू होता, परंतु आज एक निष्कर्ष या बैठकीमध्ये निघाला की जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की हे सगळं नियमाकुल करण्याच्या ज्या शासनाच्या काही पद्धती आहे, निकष आहे, यामध्ये 500 स्क्वेअर फूट ते 2000 स्क्वेअर फुटापर्यंतचा प्लॉट त्या नागरिकांचा असावा आणि त्याला सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य असाव्या, रस्ते असावेत, ओपन स्पेसेस असावेत। तर हे सगळं त्या ठिकाणी पण पॉसिबल आहे। शासनाच्या वतीने एक रेखांकन त्या ठिकाणी बनवण्यात आलं होतं, परंतु ते प्रॅक्टिकली त्या जागेवरती तसं आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी सन्माननीय राज्य शासनाने आणि आपल्या महसूल मंत्री महोदयांनी बावनकुळे साहेबांनी एक सप्ताह काढलाय 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट आणि या सप्ताहामध्ये या सगळ्या गोष्टीची रचना कशी असावी, काय करायला पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे। त्या पद्धतीनं तो प्रस्ताव त्या सगळ्या वसाहतीतील नागरिकांचा ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समिती, तहसील आणि इकडे जिल्हाधिकारी महोदयांपर्यंत पोहोचून तो या सप्ताहामध्ये नियमाकुल करण्याच्या बाबतीमध्ये सगळी प्रक्रिया आम्ही नागरिकांना सांगून त्या ठिकाणी पार पाडणार आहोत। सर, याच्यामुळे एक भीतीचं वातावरण लोकांमध्ये पसरलेलं आहे, तो जे लोकप्रतिनिधी प्रशांत बंब साहेब त्यांनी भेट घातली का, आणि नाही घातली तर तुमच्या थ्रू काय मेसेज देणार ते? नाही, प्रशांत बंब साहेब यांनी स्वतः जिल्हाधिकारी महोदय यांची आमची आता बैठक झाली आणि याच्यातनं एक दिलासा सामान्य सर्व अतिक्रमणधारक नागरिकांना नक्की मिळाला की जे आता सरसकट अतिक्रमण काढण्याची जी प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया तशी न करता तिचं सगळं रूपांतर रस्ते मोठे करून आणि त्या ठिकाणी व्यवस्थित ती वसाहत बसवून त्यांना शासनाच्या निकषामध्ये कशा पद्धतीने बसवण्यात जाईल याचं सगळं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि त्या पद्धतीने आता नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी, ग्रामपंचायतींनी पुढे यावं आणि शासन दरबारी तसा प्रस्ताव आणावा। त्यामुळं जे भीतीचं वातावरण लोकांमध्ये होतं की आता आपलं सरसकट घरं पाडून टाकणार असं मनात न ठेवता आपल्याला आता रेग्युलाइज होण्यासाठी काय काय करावं लागतं ते विचारात घ्यावं, लक्षात घ्यावं आणि त्या पद्धतीनं आपण शासनापर्यंत पोहोचावं अशा सूचना आता त्यांनी दिल्या। अतिक्रमणची काय डेट वगैरे फिक्स केलेली आहे त्यांनी, काय ते पुढे केला आणि काय त्याच्यामध्ये? अतिक्रमणाची जी तारीख आहे ती ऑलरेडी त्यांनी पूर्वी दिलेली आहे की 1 ऑगस्टला ते 2 ऑगस्ट पर्यंत, 5 ऑगस्ट पर्यंत काय करायचं, 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत काय करायचं, अतिक्रमणाच्या नोंदी काय आहेत ते बघायचं, हे सगळं त्यांनी दिलेले ते सगळ्या लोकांना तो जे माहिती झालेला आहे। परंतु तो जे तर शासकीय काम चालू असताना त्याच्यामध्ये नागरिकांना आपले पुरावे कसे द्यायचे, आपण तिथं रेखांकन कसं बनणार, त्या ग्रामपंचायतीनं तिथं रस्ते मोठे कसे असावेत, काय करावे, हे सगळ्या बाबतीत त्यांनी सूचना दिल्यात ना आणि तो एक सप्ताह या ठिकाणी आता शासनानं ठरवून दिलाय। तर त्या सप्ताहामध्येच त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, परंतु नागरिकांना ते सगळं शासन दरबारी देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करावा लागणार आहे। आम्ही आमची ही संपूर्ण टीम जोगेश्वरी, अंजनगाव व परिसरातील, घाणेगाव या सगळ्या परिसरातील त्या अतिक्रमित लँडधारक किंवा अतिक्रमणधारकांना रेग्युलाइज करण्यासाठीची मदत म्हणून आम्ही त्या ठिकाणी या सगळ्या बैठका घेऊन सांगणार आहोत आणि त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन्माननीय आमदार प्रशांत बंब साहेबांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविणार आहोत। लास्ट प्रश्न आहे माझा लोकांसाठी, जे इथं बसलेले आहे, हे नक्षमध्ये जे आले, जे अनधिकृत होते ते अधिकृत होणार आहे का? नक्षमध्ये जे बसून जाणार, बरोबर, तो तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझं म्हणणं असं आहे की जसं शासनाने ठरवलंय त्या निकषामध्ये सगळी लोक बसण्यासारखीच आहेत। मुळातच ज्यांचं भारतात कुठं घर नाही अशी लोक त्या ठिकाणी बसले आणि तर अन्न, वस्त्र, निवारा हे तर शासनाने पुरवायच्या गरजा आहेत, त्यांना कुठे घर नाही म्हणून ते बसलेले आहेत। म्हणूनच शासनाने विचार केलाय आता यांना रेग्युलाइज करण्यासाठी आणि यांच्या सगळ्या सुखसुविधा चांगल्या देण्यासाठीच ही मोहीम आहे। तर माझं हेच म्हणणं आहे की प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा आणि एखाद्यानं 2000च्या पुढे 5000, 8000, 10000 लँड जर पकडली असेल एका कुटुंबाने तर ते काय रेग्युलाइज होणार नाहीये, शासनाचे निकष आहेत। त्याच्या ज्या निकषामध्ये जे बसतं त्याप्रमाणे ते होणार आहे, तेच नागरिकांनी लक्षात घ्यावं, त्या पद्धतीने पुढे जावं। ओके, थँक्यू।